निवारण हे करण्याचं काम ग्राहक पंचायत करत असते. आम्ही कुठल्याही प्रकारचे चार्जेस वगैरे आकारत नाही. केवळ सामाजिक बांधिलकी या नात्याने आम्ही हे सातत्याने काम करतो. जागरूकपणे प्रत्येक गोष्ट ताऊन सुलाखून घेतील. कारण या वयामध्ये जर आपल्याला ही जाण आली तर भविष्य काळामध्ये आपल्याला अशा प्रकारच्या कुठल्याही अडचणी येणार नाहीत आणि तुम्ही एक सजग नागरिक म्हणून वावराल. 15 मार्च हा जो जागतिक ग्राहक दिन आहे त्यानिमित्त जो आठवडा असतो ग्राहक जागृतीचा तो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. तर काही ठिकाणचे आणि विशेषतः या कॉलेजमधील या शाळेमधील विद्याध्यापक जे जो आयोजकांचे मी हार्दिक अभिनंदन करतो. ना नफ्यासाठी ना स्वार्थासाठी माझी विद्यार्थी जागृती ग्राहक हितासाठी जय ग्राहक. ग्राहक म्हणजे महाराष्ट्र याचे दैवत स्वामी विवेकानंदजी. त्याचप्रमाणे ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी उर्फ नाना. स्वामी विवेकानंद काय सांगतात आपल्याला? डोंट वेट फॉर प्रॉपर मुवमेंट, टेक अ मुवमेंट, मेक इट परफेक्ट. योग्य वेळेची वाट पाहत बसू नका. कुठलीही वेळ जी आहे ती घ्या, करेक्ट करा, प्रॉपर करा, ती योग्य करा आणि त्यातून तुम्ही काम चालू करा. स्वामी विवेकानंद असंही म्हणताय, ट्राय 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 अंटिल यू विन. लक्षात. आणि ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी उर्फ नाना यांचं एक स्वप्न होतं. ते स्वप्न म्हणजे भारताची कल्याणकारी अर्थव्यवस्था निर्माण करणे. आणि ही कल्याणकारी अर्थव्यवस्था कशी निर्माण होईल यासाठी व्यापारी, उत्पादक, शेतकरी, श्रमिक आणि ग्राहक यांचा जर मेळ असेल, यांचा जर संवाद असेल तर तो संवादातून तो जर व्यवस्थित जर साधला गेला तर कल्याणकारी अर्थव्यवस्था निर्माण होईल. भारतामध्ये ग्राहक संघटनेची स्थापना पहिली कोणी केली? त्याचे नाव सांगता येईल का? सांगता येईल. त्याचे हात वरती करा, हात वरती करा, बोलू नका. बरोबर आहे. भारतामध्ये पहिली ग्राहक संघटनेची स्थापना बिंदू माधव जोशी उर्फ नाना यांनी केली. त्याचप्रमाणे भारतामध्ये 2019 साली 107 कलमाचा तो करण्यात आला. 107 कलमाची आवश्यकता का भासली तर आत्ताचं स्वरूप सगळं बदललेलं आहे बरं का मार्केटचं. पूर्वी इंटरनेट नव्हतं, ई कॉमर्स, ई ट्रेड नव्हता, मोबाईलवरनं ऑर्डर दिली की वस्तू घरात येत नव्हती. पण ह्या सगळ्या ज्या नवीन डेव्हलपमेंट झालेल्या आहेत तर त्याच्यावरती कोणाला तरी कंट्रोल पाहिजे. आणि ते कंट्रोल ठेवण्यासाठी या कायद्यामध्ये जी कलमं आहेत त्या कलमामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. पूर्वी शिक्षेचं स्वरूप पण किरकोळ असायचं की थोडासा दंड व्हायचा. MRP पेक्षा जास्त दरानं जर समजा जर वस्तू विकली तर तो गुन्हा असतो, हे माहिती आहे का? पण आता तरी काय केलेलं आहे की अशा प्रकारच्या ज्या शिक्षा झाल्या तर त्याच्याबरोबर एखादा कंट्रोल व्हावा या दृष्टीने त्याला कारावासाची शिक्षा म्हणजे तुरुंगवास प्लस मोठा दंड किंवा दोन्हीही अशा शिक्षा ठेवलेल्या आहेत. तर त्यामुळं हे फसवणुकीचं जे प्रमाण आहे त्याला आळा बसेल असं एकंदरीत या नवीन कायद्याचं स्वरूप आहे. नवीन कायदा हा ग्राहकांच्या हिताचा, संरक्षणाचा आणि या नवीन आलेल्या मार्केटच्या स्ट्रॅटेजीवरती कंट्रोल करणारा असा ग्राहक हिताचा आहे. चेहरा ठेवा हसरा, चेहरा ठेवा हसरा. Face is a mirror of mind. And smile, speak all languages. There are more than thousands of languages in the world. Smile, speak them all. लक्षात राहील. जगामध्ये हजारो भाषा आहेत
पण हास्य, चेहऱ्यावरचं हास्य ही अशी भाषा आहे की सर्वांना समजते. स्माइल स्पीक देम ऑल. ओके, हेतू कस्य सुरू. 1 2 3 शेजारी. घरापासून सत्य आणि योग्य विचार आचरणात आणणे याला योग्य जाणीव म्हणणे. ती जाणीव ज्याला होईल तोच खरा धन्य आहे. आणि शिक्षण आपण कशासाठी घेतो? शिक्षण म्हणजे लिहिण्यासाठी आणि वाचण्यासाठी येत नाही. शिक्षण आपण योग्य जाणीव निर्माण व्हावी. कोल्हापूर जिल्हा ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष विजय पाटील यांची जिल्हा कार्यालय म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय त्या ठिकाणी ग्राहक संरक्षण परिषद नावाचं जे आहे त्या ठिकाणी त्यांची निवड झाली. आणि त्याबद्दल आमच्या अध्यक्षांनी सत्कार करावा